महाराष्ट्रभर राज्यव्यापी संप पुकारलेला आहे। या संपामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापडी महामंडळाचे सर्व महाराष्ट्राचे केंद्र या संपामध्ये सहभागी झालेले आहे। या संपात कारण का या सरकारने जे आमचे चार कायदे काढले हे रद्द करावा, कारण की या कायद्यामुळे आमच्या माथाडी कायद्यावर मोठी आघात येण्याची शक्यता आहे। म्हणून हा कायदा रद्द करावा। दुसरे गेले आम्ही 4-5 वर्षापासून सागरी पिंपळनेर या ठिकाणी माथाडी कायदा लागावा म्हणून आम्ही झगडत आहोत, परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला नाही। दुसरी गोष्ट अशी, हा जी माथाडी कायदा आहे आमच्या गरीब कामगार कष्टकरी हमाल मापडी महिला कामगार करताना हा कायदा आहे, पण या सरकारने ह्या कायद्यावर नजर ठेवून हा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून ह्या कायद्याच्या विरोधात आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत। तिसरी गोष्ट, आम्ही जवानीमध्ये आम्ही कष्ट करायचे, घाम गाळायचा, हातपाय झिजवायचे आणि आम्हाला शेवट काही राहत नाही। आज या ठिकाणी जो एकदा आमदार झाला त्याला 1-1 लाख रुपये पेन्शन, त्याला सगळी सवलत, परंतु आमच्या हमाल महिला कामगारांना अजिबात पेन्शन मिळेल नाही। ती पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहे। दुसरी गोष्ट अशी, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। तिसरी गोष्ट आमची काय, या ठिकाणी जी लेवी आहे, आता लेवी जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून लेवी वाढलेली नाहीये, ही लेवी वाढली पाहिजे असं आमचं मत आहे। आणखीन एक गोष्ट आमची अशी, हे आम्हाला एकच कर्ज काढून घर चालू लागत, म्हणून आमचा पगार 10 तारखेच्या आतमध्ये झाला पाहिजे, ह्या आमच्या अशा मागण्या आहे। या सरकारने मागण्या जर या आमच्या पूर्ण नाही केल्या, आता तर फक्त आम्ही रस्ता रोको आंदोलन करतोय, पण याच्या पुढे आम्ही जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची सरकारने नोंद घ्यावी।